आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आम्हाला एक आत्या आहे, पण आजपर्यंत आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही? कारण मीच तुझ्या आई वडिलांना सांगितलं होतं की माझ्याबद्दल सांगू नका म्हणून. पण का आत्या? आजपर्यंत आम्हाला वाटायचं की डॅड कडून आमचे कोणी नातेवाईक नाहीयेत. आम्हाला कोणी सांगितलंही नव्हतं. आणि आज अचानक तुम्ही इथे. अक्षय, किती प्रश्न विचारणार आहेस? आय मीन, सगळी उत्तरं नंतर मिळतील. राईट नाऊ जस्ट कीप क्वाइट, ओके? अगं दटवतेस काय त्याला? त्याचीही उत्सुकता असणारच ना. इतकी वर्ष दुरावा का होता हे सत्य समोर आल्याशिवाय तो गप्प नाही बसणार. मुलांनो, कधी कधी नात्यांमध्ये क्षुल्लक कारणांवरून सुद्धा दुरावा निर्माण होतो. मी तुमचे हात जोडून माफी मागते. झालं असं की तुमच्या आई वडिलांचं लग्न झाल्यानंतर आपल्या दोन्ही घराण्यांचे संबंध तसे चांगले होते. पण जसं माझं संसारात मन रमलं तसं माझं कोल्हापुरात येणं कमी झालं. पण सगळ्या कुटुंबांमध्ये होतं तसंच झालं. माझा नवरा इथे एकदा कुठल्या तरी समारंभासाठी आला आणि मानपानावरनं रुसला. काय ग यशोधरा, आठवतंय ना? हा, म्हणजे असंच काहीतरी झालं होतं. मग त्यानंतर सगळे संबंध संपले ते संपलेच. पण आता या बिझनेस डीलमुळे आपण पुन्हा एकदा एकत्र आलोय. जुन्या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या, त्यामुळे हे शक्य झालंय. इतक्या वर्षानंतर मला माझ्या भाच्यांचे चेहरे पाहायला मिळाले. या घरात यायला मिळालं. रक्ताची नाती असतात नाही. दुरावा आला म्हणून ओढ कमी होत नाही ना. मी कधीच तुम्हाला विसरले नाही. खूप आठवण यायची सगळ्यांची. माझ्या भावाचं घर हेच माझं माहेर आहे ना. ते नाही ना तुटू शकत. अगं बाई, मी काय बोलत बसले. तुम्हा सगळ्यांसाठी मी गिफ्ट्स घेऊन आले. गिफ्ट आहे? तुम्हाला कल्पना नसेल, पण मी श्रावणी, अक्षयची बायको. नमस्कार. काय ग, कंबर मोडली ना तुझी? मी आत्ते सासू आहे ना तुझी. पहिल्यांदाच भेटतेस मला. आत्ते सासूला वाकून नमस्कार करायची पद्धत नाहीये का? काय ग यशोधरा, आपल्या काळात आपण असं केलं असतं तर केवढी मोठी चूक ठरली असती नाही का? हे सरनाईकांचंच कुटुंब आहे ना?
आत्या आय एम सॉरी, मी पाया पडते. औक्षवंत व्हा. तू पण नमस्कार कर, नाही तर त्यांना वाटेल तुझी कंबर मोडली आहे. हो हो. आत्या. अगं अगं मी आराध्या. काय बरोबर नाही यशोधरा? संबंध दुरावले तरी सगळी माहिती आहे मला. आराध्या म्हणजे श्रावणीची मोठी बहीण आणि श्रेयसची बायको. बरोबर ना? एकटीने पाया नाही पडायचं, जोडीने पडायचं. ये चालेल. औक्षवंत व्हा. आईला मुलांच्या सुखाखेरीज दुसरं काहीच नको असतं. खरी आई जरी ही असली तरी आत्या काय किंवा मावशी काय, आईच असते. यशोधरा, तुझ्या आईला भेटायची मला फार इच्छा होती ग. मुलांना आमचे आई वडील तरी लवकर गेले. पण यशोधराच्या आईने म्हणजेच तुमच्या आजीने आम्हाला खूप प्रेम दिलं, माया दिली, मला लेकीप्रमाणे वागवलं. यशोधरा, मला तुझ्या आईला भेटायची फार इच्छा होती ग. घरात नाहीये ती, देवदर्शनाला गेलीये. तिचा फोन आला तर सांगू आम्ही तू येऊन गेलीस. येऊन गेलीस म्हणजे लगेच निघू का? नाही ताई, आता तू कुठेही जाणार नाहीयेस. हे डील झाल्यावर सुद्धा तू इथंच राहणार आहेस. 30 वर्ष तुला मिस करतोय ग मी. हे अंतर आता मला वाढवायचं नाहीये. सगळी कसर भरून काढणार आहे बघ मी. ते जाऊ दे, तू आधी फ्रेश हो. आमची गेस्ट रूम आहे ना, ती नेहमी तयार असते, ती दाखवतो तुला. यशोधर चल ना. एक मिनिट, आधी मी गिफ्ट आणले ते तर देते.